नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूर्यकांत पगारे. या व्हिडिओच्या माध्यमामधून मी सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिमला मिरचीच्या प्लॉट मध्ये आहोत. ज्यांचा हा शिमला मिरचीचा प्लॉट आहे त्या शेतकऱ्यांची आपण सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमामधून ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव वगैरे सांगा. माझं नाव प्रमोद बाळासाहेब शिरसाट, राहणार सोनेवाडी बुद्रुक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. बरोबर. हो. बघा, यांनी ना शिमला मिरचीचा प्लॉट केलेला आहे. कोणती व्हरायटी? ही सिजेंटा कंपनीची पॅलेडियन व्हरायटी. बरोबर. किती तारखेची लागवड याची? ही 14 फेब्रुवारीची लागवड आहे. बरोबर. आतापर्यंत किती तोडे झाले? आतापर्यंत 8 फ्लॅश झाली. बरोबर. बघा शेतकरी मित्रांनो, मिरची पीक म्हणलं, शिमला मिरची पीक म्हणलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं चॅलेंज असतं का फुलकळी वाढवणं, फुलकळी सेट करणं किंवा फुलकूज होत असेल ते थांबवणं. तर ह्या गोष्टींकरता आपले जे शेतकरी आहे त्यांनी कशा प्रकारचं नियोजन केलं हे आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर तुम्ही या प्लॉट मध्ये कशा प्रकारचं नियोजन केलं आम्हाला एकदा थोडक्यात सांगा ना. शिमला व्हरायटी मध्ये 35 दिवसानंतर फुल सेट सुरुवात होती. बरोबर. म्हणजे 45 दिवसात सेट झाल्यानंतर 7 दिवसात त्याची पहिला फ्लॅश निघतो. तर आम्ही 37व्या दिवशी पहिल्यांदाच विलवूड वाल्यांचं बॉन्ड हे 30 ग्रॅमची पॅकेट येतं ते वापरत राहिलो. साधारणपणे 8 दिवसाच्या अंतराने कंपल्सरी त्याचं प्रमाण 200 ला 30 ग्रॅम आहे, पण आम्ही प्रत्येक स्प्रे मध्ये 400 लिटर पाणी फवारतो. त्याला एक 30 ग्रॅमची बॉन्डची एक पॅकेट वापरत आजपर्यंत म्हणजे सगळे तोडे उत्तम निघाले आणि उत्पन्नात पण चांगल्या प्रकारे वाढ झाली. आणि आता 4 दिवसापूर्वी मारलेलं आहे ते बघा, ही फुल सेटिंग इकडे क्लोज आहे. 4 दिवसापूर्वी मारलेलं आहे. हे बघा, ती 4 दिवसानंतर ही लगेच कॅप फॉल मधून कॅप बाहेर निघण्यानंतर लगेच बेरी लगेच सेट होती. नेमकं कसं तुम्हाला काय जाणवतं व्हील बॉन्ड वापरल्यानंतर? कसं काय वाटतं तुम्हाला? असं व्हील बॉन्ड वापरल्यानंतर कळीचं फुलात आणि फुलाचं फळामध्ये रूपांतर 4 ते 5 दिवसामध्ये फास्ट क्विक ऍक्शन मध्ये होते. एवढ्या मोठ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा एवढी भारी सेटिंग आज आहे. 40-42 टेम्परेचर असताना सुद्धा दर आठवड्याला एक बॉन्डचा स्प्रेची ही किंमत आहे. आता याच्या अगोदर टेम्परेचरचा अभाव किंवा जैविक अजैविक ताणामुळे ही बघा ही कळी ड्रॉप झाली, पण त्याच्यानंतर 4 दिवसापूर्वीच्या बॉन्डच्या स्प्रे मध्ये मारल्यानंतर हे बघा ही कॅप फॉल झाला आणि कळी सेट झालेली. अशा पद्धतीने उत्कृष्ट रिझल्ट आम्हाला बॉन्डचे मिळाले. साधारणपणे ते या प्लॉटला तुम्ही व्हील बॉन्डच्या आतापर्यंत किती स्प्रे झाले? आता हे एक एकर क्षेत्र आहे. एक आठवड्याच्या याच्यानुसार कालावधीनुसार जवळपास 7 ते 8 स्प्रे आम्ही बॉन्डचे काढले. काढण्याचं कारण म्हणजे त्याचे रिझल्ट उत्तम आले. याच एवढ्या मोठ्या प्लॉट मध्ये 1279 कॅरेटचं एक फ्लॅश निघालेला आहे. त्याच्यामुळं दुसरे कॅल्शियमचे या स्प्रे सोबत आम्ही बॉन्ड म्हणजे प्रत्येक वेळेस जवळपास घेतलेलंच आहे, कीटकनाशकासोबत किंवा बुरशीनाशकासोबत, आणि आम्ही योग्य वापर केला. अशा पद्धतीने आज कळी ड्रॉपिंगची समस्या खूप आहे. ऍव्हरेज पण कमी आमच्या सोबत बरोबरच्या प्लॉटवाल्यांनी सुद्धा, पण आपलं ऍव्हरेज सुद्धा त्याच तुलनेत आजपर्यंत आहेच. आणि अजूनही सुद्धा हा फ्लॅश परत 500 क्रॉस कॅरेटचा निघल. बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे पण असे शिमला मिरचीचा प्लॉट असेल आणि फुलकळीची समस्या जर असेल तर व्हील बॉन्ड या औषधाचा अवश्य वापर करा. दुसरं असं का मिरची पीक म्हटलं की तिथं थ्रिप्स आलं, पांढऱ्या माशी आलं, या कीटकांचा पण प्रादुर्भाव असतो. एक गमतीचा भाग सांगतो शेतकरी मित्रांनो, का मी जेव्हा त्यांच्याकडे आलो तर त्यांना सांगितलं का मिरचीच्या प्लॉटवर येणाऱ्या पांढऱ्या माशीसाठी एकदम असं सुंदर आणि क्वालिटीबाज प्रोडक्ट आहे आपल्याकडं, तर त्याचा तुम्ही वापर करा. त्याच्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पांढऱ्या माशीसाठी कोणते प्रोडक्ट आपण वापरले होते? पांढऱ्या माशीसाठी ना पेगासस ते वापरलंच होतं. त्याच्याबरोबर यमराज बायो 333, पण एक प्रोडक्ट वापरलं होतं पण त्याचं नाव पहिल्यांदाच वापरल्यामुळे एवढं लक्षात नाही राहिलं. 2 प्रोडक्ट. मग तुम्ही आल्यानंतर तुम्ही म्हटले का आमचे काही प्रोडक्ट इकडनं सुरुवात करेपर्यंत शेवटला 1 ते 1.5 तास जातो, तर इकडची पांढरी माशी डायरेक्ट पानाच्या बाजूला मरून पडलेली होती.
म्हणजे इन्स्टा एक्स आणि ते दोन Bioexam. बायोएक्झामचे असे रिझल्ट उत्कृष्ट पद्धतीने आले. आज पण शेंडा आहे पहा तुम्ही, वरती शेंडा चालू आहे वर, आणि त्याला फुलकळी पण निघालेली आहे. आणि कुठेही 1-2% याच्यामध्ये व्हायरस येणार ते स्वाभाविक आहे, पण आजच्या मितीला 5 महिने होऊन सुद्धा प्लॉट एवढा क्लीन मध्ये चांगला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे पण असा मिरचीचा प्लॉट असेल तर भाऊनी सांगितल्या पद्धतीने असं नियोजन करा आणि आपल्या पिकाचं उत्पन्न वाढवा. धन्यवाद. धन्यवाद.